वादग्रस्त ठरलेल्या माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधाराने नोकरी मिळवून IAS पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल आहे। उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणात तिला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। 2022 मधील नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि OBC दिव्यांग आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासह इतर आरोप खेडकरवरती आहेत। पहिली गोष्ट म्हणजे अटकपूर्व जामीन ही काही नियमित न्यायिक प्रक्रिया आहे, परंतु आत्तापर्यंत या प्रकारात जे घडलं या प्रकरणामध्ये आणि इतरही मी काही प्रकरणांचा पाठपुरावा करतोय, मग ते MPSCचे असतील, UPSCचे जे अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत असतील, सगळ्या यंत्रणांची भूमिका बोटचिपेपणाची आहे। म्हणजे आता एक प्रकरण उघडकीला आलंय ना, त्यांना बडतर्फ केला, आता विषय थांबवा, पुढं फार हे लॉजिकल एंडला न्यायचा प्रयत्न करू नका, नाहीतर कदाचित आम्हीही उघडे पडू ही त्यांना भीती आहे। त्यामुळे या सगळ्या यंत्रणा बोटचेप धोरण घेत आहेत।